मुंबईकरांनो, बेस्टला 100 वर्ष पूर्ण झाली. पण एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. बेस्ट आजही मुंबईची जीवनवाहिनी आहे की वाढत्या अपघातांमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय? 8 जूनला दादरमधील प्लाझा सिनेमाजवळ एका अनियंत्रित बेस्ट बसनं अनेक वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर 20 जुलैला गोवंडी मानखुर्द पुलाजवळ ब्रेक फेल झाल्यानं बेस्ट बस दुभाजकावर आदळली. या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर चालक, वाहक आणि अनेक प्रवासी जखमी झाले. हे अपघात केवळ आकडे नाही, प्रत्येक अपघातामागे एखाद्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. मग प्रश्न असा आहे, नेमकी चूक कुठे होतीये? बसची देखभाल पुरेशी होत नाहीये, तांत्रिक तपासणीत त्रुटी आहेत, चालकांवर कामाचा अति ताण आहे, की प्रशिक्षण आणि सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे? मुंबईकर म्हणून आम्हाला एकच प्रश्न पडतो. बेस्टनं 100 वर्षांचा टप्पा गाठला, पण आता प्रवाशांसाठी बेस्टचा प्रवास सुरक्षित आहे का? तुमच्या मते वारंवार होणाऱ्या बेस्ट अपघातांचं कारण काय असू शकतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.